एका उंदराने आमच्याकडे असा धुमाकूळ घातलाय ना, काय सांगणार मी तुम्हाला. तर हे आहे माझं कपाट आणि मी खालचा ड्रॉवर उघडून पाहिला तर त्यामध्ये असा पसारा. खाली पाहिलं तर मातीचा एवढा मोठा ढिगारा. आता हा ढिगारा कशाने झाला असेल, तर एवढूसा त्या उंदराचा जीव असेल. पण माझ्या एवढ्या मोठ्या भिंतीला मागून त्याने होल पाडलं. त्यानंतर कपाटाला सुद्धा होल पाडलं आणि तिथे हा सगळा पसारा केला. आता काय करणार? हा सगळा पसारा पटपट पटपट मी आवरायला घेतला आणि मला कोणीतरी सजेस्ट केलं होतं, की तू एखादं मांजर घेऊन ये म्हणजे तुझ्या घरातले उंदीर पळून जातील. हां, तसं झालं पण बाकी ठिकाणी तर आता उंदीर नाहीयेत, पण हे एक ठिकाण आहे की तिथून ते जातच नाहीयेत. दुपारी खूप कंटाळा आला होता, तरी सुद्धा मी रेडी झाले आणि आम्ही निघालो कुठेतरी बाहेर. छोटी-मोठी खरेदी करायची होती. या सगळ्या गोष्टी घेतल्या. तर ही घुंगरं कशाला घेतलीत ना, हे लवकरच मी तुम्हाला सांगेल. आज आमच्याकडे बाजार होता, तर तेच मला घ्यायचं होतं. एकदा बाजार घेतला की पुन्हा 8 दिवस आमच्याकडे काहीही गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे भरपूर अशा गोष्टी मी आज खरेदी केल्या. बाजार म्हणजे तेच आपला भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर एवढी पिशवी भरली होती. पण तरी सुद्धा म्हटलं अभीसाठी काहीतरी आपण घेऊन जाऊया. आणि हो, माझ्या मोबाईलसाठी नवीन कव्हर सुद्धा आज मी खरेदी केला. पण नेमका आजच ऑर्डर केलेला दुसरा कव्हर सुद्धा घरी आला. आता आलाच आहे तर म्हटलं ओपन करून याला बघूया आणि पाहिल्यानंतर मला तर तो खूप आवडला. आता ठेवावा की रिटर्न करावा विचार चालला होता. आणखी एक पार्सल माझं आज आलं होतं. त्यामध्ये मी हे वॉलपेपर्स मागवले होते. कसे येतील कसं नाही असं मला वाटत होतं, पण इतके सुंदर हे वॉलपेपर आलेत ना, तर माझी जी मागची रूम आहे त्यामध्ये इथे या भिंतीला मला ते लावायचे. आल्यानंतर सगळ्यांनी हे भजी वगैरे नाश्ता केला आणि मन्याची तब्येत आता एकदम ठीक झाली आहे. चांगला तो पळतोय, खातोय, पितोय, छान झालाय. भाजीपाला निवडल्यानंतर या कंटेनर्समध्ये मी व्यवस्थित त्याला भरून ठेवला, फ्रीजमध्ये ठेवून दिला. आता आठवडाभर आम्हाला याचं काही टेन्शन नाहीये. बाहेरून येताना आम्ही भजी आणले होते, तेच सगळ्यांनी खाल्ले होते. त्यामुळे भूक कोणाला जास्त नव्हती. त्यामुळे म्हटलं आज जेवणामध्ये फक्त मसाले भात बनवूया. या 12 वर्षात पहिल्यांदा असं झालंय की जेवणामध्ये आम्ही फक्त भात बनवतोय. मी सगळ्यांना विचारलं होतं कोणाला काय खायचंय का, पण सगळे म्हणाले ठीक आहे चालेल आम्हाला मसाले भात, तर मी तेवढाच बनवला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.